2 दिवसांपूर्वी याच वेळी निसर्गदत्त सौंदर्य लाभलेल्या माळीण गावावरती निसर्गच काळ बनून आला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या महाकाय आणि रौद्र रूपाची जाणीव झाली। गाव उद्ध्वस्त झालं पण अनेक कुटुंब देशोधडीला लागली। सतत पडणारा पाऊस आणि चिखल यामुळे मदत कार्यात अडचणी येतात। आतापर्यंत 51 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। यामध्ये 4 लहान मुलं आणि 14 महिलांचा समावेश आहे, तर 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। आणखी 121 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे। एरवी जगापासून लांब असणारं गाव आणि माणसं या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी विखुरली गेली आहेत। दुर्गम भागामध्ये सहजासहजी न मिळणाऱ्या मदतीमुळे 10 दिवसांना मदतीचा शोध सुरू झालेला आहे। जखमींवरती उपचार करण्यासाठी मंचरचं हॉस्पिटल गाठावं लागतंय। कालपर्यंत हसत खेळत वावरणाऱ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती मरणकळा पसरल्यात। स्वतः वाचलो याचं समाधान मानायचं की आप्तस्वकीयांना गमावल्याचा शोक करायचा, अशा दुहेरी संकटामध्ये बहुतेक गावकरी अडकलेत। कामानिमित्तानं काही जण गावाबाहेर गेले होते म्हणून बचावले, काहींचं नशीब बलवत्तर म्हणून वाचले, तर काही जण मृत्यूच्या दाढीतून परतलेले आहेत। घरादारासोबतच जिव्हाळ्याची माणसं कायमची निघून गेली आणि आता मागे उरलेले आहेत निसर्गाच्या प्रकोपाच्या आणि आपल्या जवळच्या माणसांच्या चुटपुट लावणाऱ्या आठवणी।